Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 12th Agriculture, Science and Technology, chapter number 8, Seed Processing and Testing. Seed Processing and Testing. In previous lecture, explain the seed processing, form, record. This topic can be completed. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर 8 सुरू केलेला आहे. त्यामध्ये एकूण आपले 4 लेक्चर संपलेले आहेत. त्या 4th लेक्चरमध्ये आपण सीड प्रोसेसिंग हे पूर्ण कंप्लीट केलं. कारण या चॅप्टरमध्ये 2 आहेत पॉईंट, सीड प्रोसेसिंग आणि सीड टेस्टिंग, असं 2 भाग आहेत. तर पहिला भाग सीड प्रोसेसिंगचा आपण पूर्ण संपलेला आहे. तर आज आपण जे बघणार आहोत, सीड टेस्टिंग बद्दल आपण माहिती लेक्चर नंबर 5 मध्ये घेत आहोत. तर बघूया आपण सीड टेस्टिंग नेमकं काय. सीड टेस्टिंग लॅबोरेटरी, very important in agriculture. Seed testing laboratory. Seed testing is the science of evaluation of planting value of seed. Evaluation. Seed testing laboratory is a evaluation of planting value of seed. बियापासून किती प्लांट तयार होतात आणि त्याचं इव्हॅल्युएशन, मूल्यमापन केलं जातं बियाचं. तसं तर मूल्यमापन होणार आहे का शेतामध्ये लागवड केल्यानंतर, तेव्हा मूल्यमापन फायदा होणार आहे का शेतकऱ्याला? नाही. त्यासाठी लॅबोरेटरीमध्ये त्याचं इव्हॅल्युएशन केलं जातं, मूल्यमापन केलं जातं की हे बियाचं का कसं कॅरेक्टर आहे, त्याचं जर्मिनेशन पर्सेंटेज, फिजिकल प्युरिटी, मॉइश्चर पर्सेंटेज आहे ना. तर या सगळ्या गोष्टीचं टेस्ट केलं जातं, त्याचं व्हिग्रस. तर या गोष्टी सगळ्या लॅबोरेटरीमध्ये, जे काही सीड प्रोसेसिंग एकीकडे होतं, एकीकडे त्या बियाचं काय होत असतं, लॅबोरेटरीमध्ये सीड टेस्टिंग होतं. मग त्याचं रिझल्ट आल्यानंतरच ते बियाणं काय होणार आहे, पॅक होणार आहे, म्हणजे त्याला साईन मिळणार, सर्टिफाईड होणार आणि ते शेतकऱ्यापर्यंत बी जाणार. तोपर्यंत सीड टेस्टिंगमधून रिझल्ट आल्याशिवाय ते बियाणं सीड प्रोसेसिंगमध्येच राहणार आहे. ते सीड प्रोसेसिंग पूर्ण आपण बघितलेलं आहे ना. देन ऑब्जेक्टिव्ह ऑफ सीड टेस्टिंग, त्याचा उद्देश काय आहे बियाचं टेस्ट करायचं, सीड टेस्टिंग करायचं का उद्देश आहे? टू डिटरमाइन सीड क्वालिटी, त्याची क्वालिटी कशी आहे हे बघण्यासाठी. टू आयडेंटिफाय सीड क्वालिटी प्रॉब्लेम्स अँड देअर प्रॉबेबल कॉजेस, त्याची क्वालिटी जज करणे, त्याची क्वालिटी ओळखणे, त्याचं गुणधर्म, क्वालिटीची प्रत कितीपर्यंत आहे आणि त्याचे काय प्रॉब्लेम आहेत हे त्याचे कॉजेस काढणे. बा का असं एवढं जर्मिनेशन पर्सेंटेज का, तर ह्या गोष्टी टेस्टद्वारेच निघणार आहेत. टू डिटरमाइन द नीड फॉर ड्राईंग, आता ते बियाचं ओलावा किती आणि किती ड्राय करायचं, त्याला प्रोसेसिंग किती करायला पाहिजे, स्पेसिफिक प्रोसिजर्स दॅट शुड बी यूज, त्या बियाला स्पेसिफिक प्रोसिजर करण्याची आवश्यकता आहे का, त्याला ड्राईंग किती करायला पाहिजे, त्याला प्रोसेसिंग काय करायला पाहिजे, मग हे टेस्टिंगद्वारेच कळणार आहे. टू डिटरमाइन क्वालिटी स्टँडर्ड ऑफ सीड, क्वालिटी स्टँडर्ड ऑफ सीड आहे ना, त्याची क्वालिटी स्टँडर्ड जज करण्यासाठी. तर हे माहीत होणार ना, सीड टेस्टिंग केल्यानंतर त्याची क्वालिटी स्टँडर्ड किती आहे हे आपल्याला मिळणार आहे. टू इस्टॅब्लिश क्वालिटी अँड प्रोव्हाइड अ बेसिस फॉर प्राइस इन द मार्केट. टू इस्टॅब्लिश क्वालिटी अँड प्रोव्हाइड अ बेसिस फॉर प्राइस इन द मार्केट, मग त्या क्वालिटीनुसार त्याला मार्केटमध्ये प्राइस मिळणार, त्याची क्वालिटी कशी आहे ना. क्वालिटी अँड प्रोव्हाइड अ बेसिस फॉर प्राइस इन द मार्केट. तर हे इव्हॅल्युएशन करण्यासाठी आपल्याला टेस्ट करणं आवश्यक आहे आणि बियाचं इव्हॅल्युएशन करणं फार गरजेचं आहे. यासाठी कमिटी असते. तर काही प्रॉब्लेम आलं तर त्याचं सीड ॲक्ट आहे, त्यानुसार हे सगळं काम चालतं बाळांनो. तर सीड टेस्टिंग लॅबोरेटरी आहे, त्या पद्धतीनं सीड टेस्टिंग मोठमोठ्या लॅबोरेटरी आहेत आणि गव्हर्नमेंटच्या लॅबोरेटरी आहेत, प्रायव्हेट काही असतात. तर या लॅबोरेटरीमध्ये पूर्ण बियाचं काय बघितलं जातं,
मूल्यमापन केलं जातं, इव्हॅल्युएशन केलं जातं, त्याचं वेगळं गुणधर्म बघितलं जातं. या पद्धतीनं त्याचं जर्मिनेशन बघितलं जातं की किती बी उगवण शक्ती आहे वगैरे. हे फिजिकल प्युरिटी बघितली जाते त्या लॅबॉरेटरीमध्ये. या पद्धतीनं त्याचं वेगळे टेस्ट घेतले जातात. 11वीमध्ये सीड हा चॅप्टर आहे बघा, त्याच्यामध्ये सगळ्या टेस्ट आहेत, पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास आहे. इथं नाही डिटेलमध्ये, फक्त इंट्रोडक्टरी भाग म्हणजे त्याचं रेकॉर्ड हे ते मेंटेन कसं असतं एवढंच आपल्याला अभ्यास आहे 12वीमध्ये. 11वीमध्ये डिटेल आहे. तर या पद्धतीनं हे सीड टेस्टिंग लॅबॉरेटरीमध्ये वेगळ्या टेस्टिंग घेतले जातात. तर बघूया आपण इस्टा, इंटरनॅशनल सीड टेस्टिंग असोसिएशन आहे, त्याला इस्टा म्हणतात. ISTA, इस्टा. स्टा वॉज फाउंड इन 1924. त्याची इस्टॅब्लिश आहे ना, कधीपासून सुरुवात झाली? 1924 या वर्षामध्ये स्थापना झाली. द प्रायमरी ऑब्जेक्ट ऑफ इस्टा इज टू बी डेव्हलप, अडॉप्ट अँड पब्लिश स्टँडर्ड प्रोसिजर्स फॉर सॅम्पलिंग अँड टेस्टिंग सीड. लक्षात, काही प्रॉब्लेम असेल इस्टामध्ये पाठवलं जातं आहे की नाही. द प्रायमरी ऑब्जेक्ट ऑफ इस्टा इज टू डेव्हलप, अडॉप्ट अँड पब्लिश स्टँडर्ड प्रोसिजर फॉर सॅम्पलिंग अँड टेस्टिंग सीड. स्टँडर्ड प्रोसिजर सॅम्पलिंगची, टेस्टिंगची हे इस्टा दाखवते. इट प्रमोट युनिफॉर्म अप्लिकेशन ऑफ रूल्स अँड मेथड्स ऑफ टेस्टिंग फॉर द इव्हॅल्युएशन ऑफ सीड्स है ना. तर युनिफॉर्म अप्लिकेशन, त्याचे रूल्स, मेथड्स ऑफ टेस्टिंग, इव्हॅल्युएशन ऑफ सीड, हे सगळं इस्टाच्या अंडरमध्ये होत असतं बाळांनो. इट ऑल्सो प्रमोट रिसर्च इन ऑल आस्पेक्ट ऑफ सीड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मग याच्यामध्ये काय होतं, रिसर्च पण होत असतं, वेगळे जे काही प्रॉब्लेम क्रिएट होतात त्याच्यावर सोल्युशन काढणं, रिसर्च करणं है ना. तर हे इस्टाचं कार्य आहे. नेक्स्ट, इट पब्लिश सायंटिफिक अँड टेक्निकल पेपर्स इन द असोसिएशन जर्नल. तर इस्टाचं पब्लिश सायंटिफिकली है ना, टेक्निक पेपर, रिसर्च पेपर वगैरे जर्नलमध्ये देणे, हे सगळं इस्टाचं संशोधन होत असतं. त्यानुसार ते पेपरमध्ये काही नवीन झालेलं संशोधन त्यांनी जर्नल पेपरमध्ये देतात. तर हे इस्टाचं कार्य. इस्टा इंटरनॅशनल सीड टेस्टिंग असोसिएशन आहे. लक्षात, त्याचं सिम्बॉल आहे इंटरनॅशनल सीड टेस्टिंग असोसिएशन. हे इस्टा, त्याचं सीड क्वालिटी अश्युरन्स, सीड क्वालिटी अश्युरन्स आहे ना. तर हे फार मेन आहे सीड टेस्टिंगचं, इस्टानुसार चालतं सगळं. ऑब्जेक्टिव्ज ऑफ इस्टा, याचाही उद्देश काय? टू प्रोव्हाइड मेथड्स बाय विच द क्वालिटी ऑफ सीड सॅम्पल्स कॅन बी डिटरमाइंड ॲक्युरेटली. टू प्रोव्हाइड मेथड्स, कसं टेस्टिंग घ्यायचं, काय घ्यायचं, सगळं हे दाखवते. बाय विच द क्वालिटी ऑफ सीड सॅम्पल्स कॅन बी डिटरमाइंड ॲक्युरेटली. टू एक्सप्लेन मेथड्स सो दॅट सीड ॲनालिस्ट working in different laboratories in different countries throughout the world can obtain uniform result. पूर्ण जगामध्ये एकसारखं सगळं बियाचं कायदा वगैरे जे आहे ते सगळं जगामध्ये एकसारखं येण्यासाठी प्रयत्न करते इस्टा. टू एक्सप्लेन मेथड सो दॅट सीड ॲनालिसिस वर्किंग इन डिफरंट लॅबॉरेटरीज इन डिफरंट कंट्रीज throughout the world can be obtained uniform result. Lक्षात, to relate the laboratory results regarding planting value, to perform the tests in the most economical manner, है ना. To complete the test within the shortest period of time. याचा उद्देश आहे की लवकरात लवकर काय व्हावं, टेस्ट व्हावं, शॉर्ट पिरियडमध्ये लवकर रिझल्ट मिळावं. जे काही प्रॉब्लेम आलेलं असेल त्याचं लवकर रिझल्ट द्यायचं. तर
हे याचे इष्टाचे ऑब्जेक्टिव्ज आहे, जे काही प्रॉब्लेम क्रिएट होतात ते सगळं सोल्युशन करायचं कार्य हे इष्टावर आहे. जे काही नवीन प्रॉब्लेम असेल त्यावर संशोधन करणं, जेणेकरून शेतकऱ्याची काय होणार नाही, शेतकऱ्याची पिळवणूक होणार नाही. या पद्धतीनं सीड ॲक्टद्वारे हे इष्टा स्थापन झालेलं आहे. त्यानुसार हे सगळं कार्य चालत असतं. शेतकऱ्याला न्याय मिळावं, जे काही मोठ्या कंपनीदार आहेत तर त्यांच्याद्वारे शेतकऱ्याची पिळवणूक होतं, बोगस बियाणं मिळतं, ते सगळं. तर म्हणून शेतकऱ्यांनी शहाणं व्हायचं आहे. म्हणजेच काय व्हायचं आहे की आपण जे बियाणं आणलेलं आहे त्याचं पॉकेट सांभाळून ठेवणं, बिल सांभाळून ठेवणं. जोपर्यंत पूर्ण उगवण वगैरे होत नाही, त्याचं बघू शकत नाही आपण, यील्डपर्यंत सांभाळून ठेवायला पाहिजे. त्यांनी काय म्हटलेलं आपल्याला आणि काय झालेलं आहे. तर बरेच वेळा बियाणं वापरतच नाही आणि आपलं नुकसान होतं. मग आपल्याला प्रूफ पाहिजे की कोणत्या कंपनीचं बी होतं, कोणतं लॉट होतं. त्यासाठी पॉकेट असायला पाहिजे. जे आपण बियाचं बॅग म्हणा, ते पॉकेट म्हणा, त्याचं जे टॅग आहे ते टॅग म्हणा, हे आपल्याकडे प्रूफ असायला पाहिजे ना, तरच ते केस चालताना पूर्ण नुकसान भरपाई मिळणार. असं हे सीड ॲक्टद्वारे झालेलं आहे. पण शेतकरी सांभाळून ठेवत नाही, म्हणून शेतकऱ्याला न्याय मिळत नाही बाळांनो. तर हे तुम्ही पटवून सांगायचं. कधीही बियाणं पेरल्यानंतर ते बॅग सांभाळून ठेवायला पाहिजे, कमीत कमी उगवण होईपर्यंत तरी. तसं तर यील्ड येईपर्यंत सांभाळून ठेवा. बरेच वेळा चांगलं येतं पण वांजून निघते बीज, आहे की नाही. मग काय चालणार तुमचं. कुठून आणलं होतं बी, तर कशावरून कळणार आहे, त्या बॅगवर खास पावती. तर त्याच्यावर काही लॉट नंबर असेल नसेल, पण जे आपण आणलेलं आहे ते आपल्याकडे असायला पाहिजे. बॅग सांभाळून ठेवायला पाहिजे, तर आपल्याला न्याय मिळतं, पूर्ण भरपाई मिळणार. नेक्स्ट, तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण सीड टेस्टिंगचं त्याचं काय काय बघितलं आपण. सीड टेस्टिंग, व्हॉट इज मीन बाय सीड टेस्टिंग, त्याचे ऑब्जेक्ट्स बघितले सीड टेस्टिंगचे. नंतर इष्टा याचं बघितलं आपण माहिती, त्याचे ऑब्जेक्ट्स बघितले. हे ऑब्जेक्ट्स आपल्याला विचारणारच 2 मार्काला किंवा 3 मार्काला. तर आपला एक चॅप्टरच आहे किती मार्काला, 5 मार्काला. किती मार्काला आहे, सीड टेस्टिंग अँड प्रोसेस. सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंग कितीला आहे, 6 मार्काला आहे ना. 4 आणि 6 मार्काला. तर 6 मार्काचा चॅप्टर धरूया आपण. तर 2-3 मार्काला एक प्रश्न, 2-2 मार्काचे 2, किंवा 2-2 मार्काचे 3, किंवा 3-3 मार्काचे 2. 3 मार्काचं हे किंवा 4 मार्काचं एक, 2 ऑब्जेक्टिव्ह असे विचारू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित जास्तीत जास्त शेअर करा. तर शेतकऱ्याचे मुलं असल्या कारणाने व्यवस्थित तुम्ही समजून घ्या आणि इतरांना व्यवस्थित समजून सांगा. तर हा विषय शासनाने काढायचा उद्देशच हे होतं की हे जे काही विद्यार्थ्यांना नॉलेज मिळणार आणि या नॉलेजचं शेतकऱ्याला फायदा होईल, आहे ना. तर तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्याला आपलं बी टेस्टिंग करून घेणं, सगळं बघणं, बियाणं चांगलं निवडायला पाहिजे. महाबीजचं बियाणं आपण शक्यतो विकत घ्यायला पाहिजे. कंपन्याचं बियाणं तेवढं ट्रूथफुल असतं. कोणतंही बियाणं असेल तर सर्टिफाईड घ्यायला पाहिजे. कोणत्याही कंपनीचं असू द्या, पण सर्टिफाईड असायला पाहिजे. ट्रूथफुल वर विश्वासाचं बियाणं असतं, सर्टिफाईड बियाणं खरेदी करायला पाहिजे. तर त्याचं पूर्ण आपल्याला मुआवजा मिळतं, नुकसान भरपाई मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित नोट करत चला, लिहित चला आणि दिवसातून फक्त अर्धा तास द्या ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीला. बाकी सगळं फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, मॅथला द्या, आहे ना. पण क्रॉपला अर्धा तास दररोज द्या. तर व्यवस्थित कवर होणार, आउट ऑफ मार्क मिळू शकतात. थँक्स. जय जवान, जय किसान.